नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, तलाठी भरती 2023च्या रिस्पॉन्स शीट आलेल्या आहेत आणि आत्ता या रिस्पॉन्स शीटवरती ऑब्जेक्शन 8 तारखेपर्यंत चालू असणार आहेत. सो काहींनी ऑब्जेक्शन घेतले असतील, काहींनी घेतले नसतील. आता मला माहीत आहे की हा व्हिडिओ खूप डिले झालेला आहे, पण मी खूप सारे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर. त्यावरती फक्त तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे, पण ॲक्च्युअल डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे किंवा त्या PDF मध्ये काय असायला हवं, डायरेक्टली ऑब्जेक्शन घेऊन कोणी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला. त्यामुळे फक्त एक ट्युटोरियल म्हणून दाखवलेलं आहे, पण आपण इथे A to Z प्रोसेस बघणार आहोत, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची माहिती नेहमी येत असते. सो इथे मी तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय काय असावं, कोणतं डॉक्युमेंट ॲज अ प्रूफ म्हणून द्यावं, मॅथसाठी काय द्यावं, यासारखी सर्व माहिती इथे देणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता ऑब्जेक्शन घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, पण काहींना माहीत नसेल. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच्या स्टेप सर्व सांगतो आहे. बघा, प्रथमतः तुम्हाला या लिंकवरती यायचं आहे. ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. इथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तुमचा, जो की तुम्ही रिस्पॉन्स शीट बघताना टाकला होता आणि जो की तुमच्या ईमेलला देखील अवेलेबल असतो. सो टाकल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं हे पेज येईल, इथं तो ते क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्शन फॉर्म येईल, पण त्याआधी कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करा. तिथून क्लिक हेअर या हेअरवरती क्लिक करा, म्हणजे तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला दिसणार आहे. हे रिस्पॉन्स शीट तुम्हाला लागेल, त्यामुळे हे इथं तुम्ही एक पेजमध्ये किंवा एका टॅबमध्ये ओपन करून ठेवायची आहे. आणि ज्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या क्वेश्चनला तुम्ही जायचं आहे, इथे तो क्वेश्चन ओपन करून ठेवायचा आहे. ओके, सो हा तो क्वेश्चन आहे ज्यावरती मी तुम्हाला प्रत्यक्षपणे ऑब्जेक्शन घेऊन दाखवणार आहे. बघा, प्रश्न आहे, सरकारच्या संसदीय स्वरूपाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे, परंतु उत्तर देताना आपल्याला त्यांनी बरोबर विधान दिलेलं आहे. पण या प्रश्नामध्ये किंवा या ऑप्शनमध्ये 2 विधानं डेफिनेटली चुकीचे आहे. तिसऱ्या बाबत म्हणजे तिसरं देखील चुकीचं असू शकतं, पण काहींचं म्हणणं आहे की ते विधान बरोबर आहे. पण हा जो प्रश्न विचारलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे, त्यामुळे यावरती नक्कीच ऑब्जेक्शन घ्यायला हवं. आता मी प्रूफ म्हणून काय दिलेलं आहे, काय प्रोसिजर केलेली आहे ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. सो बघा, पुन्हा आपल्या मागच्या टॅबवरती यायचं आहे आणि इथे ऑब्जेक्शन फॉर्म नावाचा एक ऑप्शन आहे बघा इथं राईट साईडला. सो त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शनवरती क्लिक करायचं आहे. देन तुम्ही एका नवीन टॅबमध्ये जाल. नवीन टॅबमध्ये गेल्यानंतर पुढे प्रोसेस काय आहे ते काळजीपूर्वक बघा. सो इथे काही इन्स्ट्रक्शन आहे. आता इन्स्ट्रक्शनमध्ये खूप महत्त्वाच्या असतात या इन्स्ट्रक्शन, आणि त्या तुम्ही फॉलो केल्याच पाहिजे, तेव्हाच तुमचा प्रश्न बरोबर देतील ते किंवा तुमचे मार्क्स वाढवतील. जर हे तुम्ही नाही फॉलो केलं तर तुमचे मार्क्स वाढणार नाही. बघा, आपण 1 बाय 1 रीड करूया, इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्हाला सांगतो. सो बघा, कॅन्डिडेट रिस्पॉन्स टॅबमध्ये तुम्हाला जायचं आहे, म्हणजे ओपन करून ठेवायचं आहे. देन बिफोर स्टेटिंग युअर ऑब्जेक्शन गो थ्रू द क्वेश्चन अँड आन्सर केअरफुली, म्हणजे उत्तर खरंच चुकीचं असेल तरच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. ऑब्जेक्शन मस्ट बी एंटर्ड इन इंग्लिश ओनली, म्हणजे फक्त इंग्रजीमध्येच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, की जे अदर लँग्वेजमध्ये असेल तर ते कन्सिडर केलं जाणार नाही. ऑब्जेक्शन कॅन बी रेज ओनली अगेन्स्ट क्वेश्चन अँड देअर रिस्पेक्टिव्ह अल्टरनेटिव्ह, म्हणजे फक्त प्रश्नासाठी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. ऑब्जेक्शन एकदा सबमिट केलं तर पुन्हा एडिट करता येत नाही. देन करेक्ट आन्सर जे आहे ते ग्रीन टिक मार्क केलेले आहेत, आणि क्वेश्चन ID देखील तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये किंवा रिस्पॉन्स शीटमध्ये दिलेला आहे. देन महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटची साईज 400 KB पेक्षा जास्त नसावी, म्हणजे 400 KBचा डॉक्युमेंट असावं लागणार आहे. आणि मिनिमम तुम्ही 3 सपोर्टिंग डॉक्युमेंट देऊ शकतात एका प्रश्नासाठी. हे क्लोज करायचं आहे. बघा, तुम्हाला सूचना समजल्या असतील. देन तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघा, तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिसेल, नेम दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ईमेल ID, ग्रुप, देन डेट ऑफ एक्झामिनेशन दिसेल, शिफ्ट दिसेल. तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी इथे सिलेक्ट झालेली असेल. देन तुम्हाला लँग्वेजमध्ये जाऊन तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, जो की तुमचा प्रश्न ज्या लँग्वेजमधून होता ती, किंवा तुम्ही इथं इंग्लिश देखील करू शकता. तुमचा प्रश्न इंग्रजीमध्ये असेल तर, मराठीत असेल तर मराठी करा. क्वेश्चन ID तुम्हाला इथे या ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायचा आहे. सो बघा, त्यासाठीच मी तुम्हाला ही टॅब ओपन करून ठेवायला सांगितली होती. क्वेश्चन ID तुम्ही इथे बघू शकतात, 630680276521. सो हा तुमचा क्वेश्चन ID आहे, आणि हा क्वेश्चन ID आपल्याला तिथे ॲज इट इज बघून क्लिक करायचा आहे, म्हणजे लास्टला 521 असलेला क्लिक करायचा आहे. बघा, लास्टला इथे 521 आहे, तेव्हा आपण क्लिक करूया.
सो तुमची लँग्वेज आणि क्वेश्चन आय डी टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं टाईप ऑफ ऑब्जेक्शन सिलेक्ट करायचा आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे. बघा मी इथं तुम्हाला जी लँग्वेज सांगितली, तर पेपर देताना जी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केली होती तर तीच तुम्हाला इथे टाकायची आहे, किंवा तुम्ही क्वेश्चन ज्या लँग्वेजमधून तिथं सॉल्व केलेला आहे ती लँग्वेज तुम्ही टाकू शकता, ते तेवढं मॅटर करणार नाही. देन टाईप ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला इथे सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे 6 प्रकारचे टाईप दिसतील की ज्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. पहिलं म्हणजेच इनकरेक्ट किंवा ॲम्बिग्युअस क्वेश्चन, म्हणजे चुकीचा प्रश्न विचारला असेल तर तेव्हा तुम्ही हे सिलेक्ट करायचं आहे. आउट ऑफ सिलेबस प्रश्न असेल तर तुम्ही हे आउट ऑफ सिलेबस ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट असेल तर तुम्ही थर्ड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. देन मल्टिपल करेक्ट आन्सर असतील, म्हणजेच जास्त बरोबर उत्तरे असतील तर ते देखील तुम्ही करू शकतात. आणि इनकरेक्ट आन्सर की म्हणजे चुकीचं उत्तर दिलं असेल तर ते, आणि ट्रान्सलेशन एरर म्हणजे ट्रान्सलेशन चुकीचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो आपल्या केसमध्ये बघा प्रश्न जो आहे तो बरोबर विचारलेला आहे पण त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. तसेच एकाच प्रश्नाची 2पेक्षा जास्त उत्तरे देखील आहे. म्हणजे जर तुम्ही इथे ऑप्शन बघितले तर कार्यकारिणी विधिमंडळातून निवडली जाते, हे आपल्याला याबाबत करेक्ट सांगता येणार नाही, पण मंत्रिमंडळ एकत्रितपणे विधिमंडळाला जबाबदार असते, तर हे विधान करेक्टली म्हणजे चुकीचं आहे. देन पंतप्रधान वास्तविक कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात, हे विधान बरोबर आहे. मंत्रिपरिषद ही फक्त राज्यसभेला जबाबदार असते, हे विधान चुकीचे आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर इथं एकच विधान बरोबर आहे, इतर सर्व चुकीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाला एकापेक्षा जास्त बरोबर उत्तरे आहेत, पण हे उत्तर जे दिलेलं आहे त्यांनी ते चुकीचं दिलेलं आहे. म्हणून आपण इथे सिलेक्ट करताना इनकरेक्ट आन्सर की सिलेक्ट करणार आहोत. इनकरेक्ट आन्सर की सिलेक्ट केल्यानंतर प्लीज एंटर द करेक्ट ऑप्शन आय डी ॲज पर युअर ओपिनियन. मग करेक्ट आन्सर की तुम्ही इथे टाकायची आहे तुम्हाला. आता या प्रश्नामध्ये असं करेक्ट कोणतंच उत्तर सांगता येणार नाही आपल्याला, कारण इथं चुकीचं विचारलेलं आहे. इथं 2 देखील चुकीचं आहे, 4 देखील चुकीचं आहे, आणि 1 आणि 3 बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं असल्यामुळे आपण इथं इनकरेक्ट आन्सर की टाकू शकत नाही. सो आपल्याला इथं टाकावं लागेल मल्टिपल करेक्ट आन्सर्स. मल्टिपल करेक्ट आन्सर्स. सो आता इथे बघा यू कॅन ॲड अ मॅक्झिमम ऑफ 4 ऑप्शन्स सेपरेटेड बाय कॉमा, म्हणजेच कॉमाने सेपरेट केलेले तुम्ही याचे मल्टिपल आन्सर्स जे आहेत ते टाकू शकतात इथे. सो आपण त्या आन्सर टाकूया, त्यांचा ऑप्शन आय डी इथे दिलेला असतो. सो आपण इथून डायरेक्टली तो कॉपी करूया. बघा आता चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे पहिलं तर हे विधान आपलं बरोबर येऊ शकतं, म्हणजे चौथा ऑप्शन जो आहे तो करेक्ट येऊ शकतो, कारण तो चुकीचा आहे. त्याला आपण इथून कॉपी करूया, इथे जाऊया आणि इथे पुन्हा पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर कॉमा देऊया. कॉमा दिल्यानंतर आपल्याला पुढचं टाकायचं आहे. बघा पुढचा क्वेश्चन म्हणजेच ऑप्शन आय डी टाकायचा आहे. आपण हे टाकू शकतो बघा, मंत्रिमंडळ एकत्रितपणे विधिमंडळाला जबाबदार असते, म्हणजेच ऑप्शन नंबर 2चा आपल्याला इथं हा आय डी सिलेक्ट करावा लागेल. सो 2 ऑप्शन इथे टाकलेले आहेत आपण की जे करेक्ट आन्सर्स आहेत आपल्या या प्रश्नासाठीचे, आणि आपल्याला इनकरेक्ट उत्तर दिलेलं आहे असा याचा अर्थ निघतो. मी तुम्हाला सर्व ऑप्शन सिलेक्ट करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व टाईपच्या ऑब्जेक्शन घेण्यासाठी मदत व्हायला हवी. बघा आपण जर इथे इनकरेक्ट किंवा ॲम्बिग्युअस क्वेश्चन जर सिलेक्ट केलं तर आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाही, म्हणजे प्रश्न चुकीचा विचारलेला आहे असं आपण टाकलं इथे तर तुम्हाला काहीही टाकण्याची गरज नाही. पण आपल्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की मल्टिपल करेक्ट आन्सर्स आहेत, त्यामुळे आपल्याला करेक्ट आन्सर कीमधील ऑप्शन इथे टाकावे लागतील. देन तुम्हाला रिमार्क टाकायचं आहे. इथे रिमार्क टाकणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. सो रिमार्क इंग्लिशमध्येच तुमचा असला पाहिजे, आणि तो रिमार्क कसा टाकायचा आहे देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, सो इथे आपलं क्लॅरिफिकेशन किंवा एक्सपेक्टेड करेक्ट आन्सर टाकून झालेलं आहे. इथे बघा मी काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. इन द क्वेश्चन वी हॅव टू सिलेक्ट इनकरेक्ट ऑप्शन, म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचा ऑप्शन निवडायला सांगितलेला आहे. अँड ॲज पर द आन्सर की आन्सर गिवन इज ऑप्शन 3, म्हणजे आन्सर कीनुसार 3 नंबरचा पर्याय बरोबर दिलेला आहे. पण ते एक चुकीचं स्टेटमेंट नाही, म्हणजे ते एक बरोबर स्टेटमेंट आहे. म्हणूनच त्या प्रश्नाचं उत्तर तो पर्याय कधीच असू शकत नाही. आणि 2 इनकरेक्ट ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, जे की ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4चे 2 स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे, म्हणून ते स्टेटमेंट त्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं असं मी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे बोथ कॅन बी करेक्ट आन्सर, म्हणजेच हे दोघंही जे आहेत ते करेक्ट उत्तर असू शकतात. सो अशा प्रकारे या प्रश्नाचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे की तुमचं उत्तर काय आहे आणि प्रश्नामध्ये नेमकी काय चूक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला इथं काही अपलोड करण्याचा सेक्शन आहे. सो क्लिक हिअर टू अपलोडवर क्लिक करायचं आहे. इथं अपलोड करण्यासाठी तुम्ही 3 डॉक्युमेंट देऊ शकतात. बघा डॉक्युमेंट कसे मी प्रिपेअर केलेले आहेत ते अगोदर बघूया, देन आपण इथे अपलोड करूया. सो बघा या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेताना मी इथं प्रश्न पहिल्यांदा मराठीमध्ये टाकलेला आहे, क्वेश्चन इन मराठी.
देन इथं क्वेश्चन मराठीमध्ये ॲज इट इज दिलेला आहे. देन क्वेश्चन इन इंग्लिश, सेम क्वेश्चन मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून टाकलेला आहे. हे तुम्ही करू शकतात, करू नाही शकत, म्हणजे ऑप्शनल आहे, एक करण्याची गरज नाही आहे. पण इथं हे एक्सप्लेनेशन महत्त्वाचं आहे बघा. इन द क्वेश्चन यू हॅव आस्क्ड इनकरेक्ट स्टेटमेंट बट द आन्सर गिवन इज रॉंग बिकॉज द स्टेटमेंट इज करेक्ट, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे, दॅट्स वाय इट कांट बी द करेक्ट आन्सर, म्हणजे हे करेक्ट उत्तर असू शकत नाही. सपोर्टिंग डॉक्युमेंट टाकून इथं 11वीचं NCERTचं पॉलिटीचं टेक्स्टबुक जे आहे त्यातील जे इम्पॉर्टंट पेज आहे त्याचा मी स्क्रीनशॉट अपलोड केलेला आहे. बघा इथं फ्रंट पेज आहे 11वीच्या NCERT बुकचं, ते देखील मी ते टाकलेलं आहे PDF मध्ये या. देन इथे तुमचा जो सोर्स आहे, म्हणजे जो सोर्स तुम्ही घेतलेला आहे, समजा NCERT, तो सोर्स स्टँडर्ड असावा, एकतर NCERT असेल किंवा स्टेट बोर्ड असतील किंवा ऑफिशियल डॉक्युमेंट असेल, त्यातूनच तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. सो इथे बघा या NCERTच्या बुकमध्ये हा पार्ट मी हायलाईट करून त्याला अंडरलाईन करून दिलेला आहे आणि इथं सोर्स वगैरे मी मेन्शन केलेला आहे. सो अशा प्रकारे हे आपलं ऑब्जेक्शन प्रूफ 1 झालं. देन ऑब्जेक्शन प्रूफ 2 आहे. हे बघा ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमधून एक आर्टिकल पिकअप केलेला आहे मी. इथं लिहिलेलं आहे क्वेश्चन इन इंग्लिश. देन क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन थोडं की काय चुकलेलं आहे वगैरे. देन आर्टिकल कोणतं आहे आणि PDF दिलेली आहे इथं कॉन्स्टिट्यूशनची, असं मी सांगितलेलं आहे. आणि त्यातील जो पार्ट आहे तो हायलाईट केलेला आहे आणि इथं आर्टिकल देखील मेन्शन केलेलं आहे की या आर्टिकलमध्ये असं दिलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ही PDF तयार करायची आहे आणि तीच अपलोड करायची आहे. कारण तुम्ही प्रॉपरली जर द्याल मित्रांनो तरच काहीतरी होऊ शकतं प्रश्नाचं. पण जर तुम्ही टाईमपास म्हणून काहीतरी टाकून दिलं आणि चुकीच्या पद्धतीने टाकलं तर त्याचे तुम्हाला मार्क्स मिळण्याची खूप कमी शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारे तुम्ही करायचं आहे. देन आता आपण हे दोघे डॉक्युमेंट इथे अपलोड करूया. बघा तुम्हाला PDF जी आहे ती 400 KBच्या आतमध्ये लागेल. ती जर जास्त असेल मित्रांनो तर तुम्ही या वेबसाईटवर येऊन ती कॉम्प्रेस करू शकतात. इथे फाईल अपलोड केल्यानंतर रिकमेंडेड कॉम्प्रेशन करून कॉम्प्रेस PDF करायचं आहे. देन तुम्हाला डाउनलोड कॉम्प्रेस PDF वगैरे इथे डाउनलोड होऊन जातील. PDF कॉम्प्रेस झाल्यानंतर एक वेळा त्यांना चेक करायचं आहे. देन आपल्या पुन्हा या पेजवरती यायचं आहे. पुन्हा या पेजवर आल्यानंतर तुम्हाला ड्रॉप फाईल हेअर ऑर ब्राउज टू अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि ती फाईल सिलेक्ट करायची आहे जे की तुमचं ऑब्जेक्शन प्रूफ असेल 1 नंबरचं. देन ती फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड असं आलं पाहिजे. इथे डॉक्युमेंट 2 वरती जायचं आहे पुन्हा इथून आणि क्लिक हेअर टू अपलोडवर करून तुमचा डॉक्युमेंट नंबर 2 जो आहे तो अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट 2 अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं क्लोजवर क्लिक करायचं आहे आणि सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. बघा काही चुकलेलं वगैरे आहे का इथे पुन्हा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. जे काही करेक्ट आन्सर कीज वगैरे तुम्ही इथे दिलेल्या आहे त्या आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. मी पुन्हा क्वेश्चन ID व्हेरीफाय करत आहे. सो क्वेश्चन ID व्हेरीफाय करतो. 521 76 521 इथे देखील 76 521 आहे. सो बरोबर आहे. मल्टिपल करेक्ट आन्सर्स बरोबर. आन्सर कीज ज्या आहेत त्या इथे टाकलेल्या आहेत मी. बघा मॅक्झिमम 4 ऑप्शन सेपरेटेड बाय कॉमास. सो इथे आपण 2 टाकलेले आहेत 580ला आणि 582ला, सॉरी 581ला. सो 581 आणि 580. सो इथे करेक्ट आहे सर्व डाटा जो टाकलेला आहे तो. देन सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. देन इथे एक प्रॉम्प्ट येईल बघा, आर यू शुअर टू वॉन्ट टू सबमिट द फॉर्म. ओके क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपण या पेमेंटच्या स्टेजवरती आलेलो आहे. बघा काही कॉमन मिस्टेक असतात की ज्याच्यामुळे आपण या पेमेंटपर्यंत पोहोचत नाही. इवन मला पण पोहोचायला खूप वेळ लागला. बघा काय करायचं, जर क्रोममधून तुमचं होत नसेल तर मोझिला फायरफॉक्समध्ये लॉग इन करून पुन्हा ट्राय करायचं आहे आणि जे तुम्ही रिमार्क्स लिहिता त्या रिमार्क्समध्ये तुम्ही केअरफुली फिल करायचं आहे. म्हणजे रिमार्क्समध्ये तुम्ही ॲपोस्टॉपी वगैरे द्यायचं नाही आहे. डॅश चालतो तिथे, ॲपोस्टॉपी तुम्ही द्यायचा नाही आहे. आय थिंक काही केसेसमध्ये तो ॲक्सेप्ट देखील केला जाईल पण काही केसेसमध्ये ते करत नाही. सो ते काळजी घ्यायची आहे तुम्ही. आणि करेक्ट ऑप्शन तुम्ही 2 टाकू शकतात, मध्ये कॉमा द्यायचा आहे. बघा पेमेंटच्या इथे काही मेथड्स आहेत, त्यातील कोणतीही मेथड सिलेक्ट करू शकता. आपण UPI सिलेक्ट करून इथं हा कोड स्कॅन करूया. सो बघा UPI करून हा कोड स्कॅन केल्यानंतर तिथं पेमेंट तुम्हाला करायचं आहे तुमच्या फोनपेवरनं. जसं तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल तसं तुम्हाला तिकडे दिसणार आहे ते, म्हणजे ॲटोमॅटिकली नवीन URL वरती रिडायरेक्ट करेल ते तुम्हाला. सो बघा आपण आता वेट करूया. आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. बघा ॲटोमॅटिकली एक अदर URL वरती तुम्ही ट्रान्सफर होत आहात. तर बघा रिडायरेक्ट झाल्यानंतर तुमच्या पुढे ऑब्जेक्शनच्या डिटेल्स येतील की तुम्ही रिमार्क्स वगैरे काय लिहिलेलं आहे. इथं आपला रिमार्क्स तुम्ही बघू शकता. इन द क्वेश्चन इट इज आस्क्ड टू चूज अन इनकरेक्ट स्टेटमेंट बट ॲज पर द आन्सर गिवन इज ऑप्शन 3 and it is a correct statement. That is why it cannot be correct answer. There are 2 answers for this question, option 2 and option 4, because these 2 statements are incorrect. तर जेव्हा तुम्हाला असं इथे लिहिलेलं दिसेल बघा तर तेव्हा समजून जायचं की तुमचं हे
म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन घेतला गेलेला आहे. 100 रुपये फी आहे आपल्याकडून घेतलेली, सक्सेसफुल झालेला आहे. इथे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे दिसतील तुमचे अपलोड केलेले. देन तुम्हाला पेमेंट स्लिप देखील तुमच्या इथून डाउनलोड करता येईल. ती करून घ्या, रेफरन्ससाठी तुमच्याकडे असायला हवी. सो डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पुन्हा जेव्हा लॉग इन कराल किंवा तुम्ही इथे जेव्हा ऑब्जेक्शन फॉर्मवरती येऊन रिफ्रेश कराल तेव्हा तुम्हाला इथे तुमचं ऑब्जेक्शन दिसेल आणि इथं ऑब्जेक्शन तुम्ही ॲक्शन हे बघू वगैरे शकतात. ऑब्जेक्शन तुमचं नेमकं काय त्याचं स्टेटस वगैरे आहे. स्टेटस वगैरे तुम्हाला डायरेक्टली आता त्या आन्सर कीमध्ये दिसेल. तुमची जी नंतरची आन्सर की येणार आहे, रिस्पॉन्स शीट येणार आहे, त्यामध्ये दिसेल प्रश्न चेंज झालेला आहे किंवा उत्तर बदललेलं आहे किंवा नाही ते. ओके, आणि तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत किंवा नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे ऑब्जेक्शन घेऊ शकतात. थोडी किचकट प्रोसिजर आहे, पण तुम्ही एका चांगल्या ब्राउझरमध्ये जर केलं, त्याची हिस्ट्री वगैरे डिलीट केली, कॅशे क्लिअर केले, तर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती प्रॉपरली तुम्हाला बघितली तर तुम्हाला नक्कीच ऑब्जेक्शन सहजासहजी घेता येऊ शकतं. अशा बऱ्याच प्रश्नांचं ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकतात आणि मी तुम्हाला लाईव्ह ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे. आय होप हा व्हिडिओ खूप जणांना हेल्पफुल ठरेल. आता 2च दिवस राहिलेले आहेत, पण 2 दिवसात जेवढ्या काही ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येतील, कारण मित्रांनो 2-2 मार्कांनी जर तुमचं मेरिट राहिलं तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्यावरती होणार आहे. त्यामुळे 2-2 मार्क्स जर वाढत असतील तर नक्कीच ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. 100 रुपयाचा विचार करायचा नाही, ऑब्जेक्शन घेऊन टाका. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.